कल्याण में एक लड़की के साथ मारपीट मामले में गिरफ्तार किए गए आरोपी गोकुल झा और रंजीत झा को पहले 2 दिन की पुलिस कस्टडी में भेजा गया था। आज कस्टडी समाप्त होने पर दोनों को फिर कोर्ट में पेश किया गया, जहां उन्हें 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया गया। गोकुल झा आणि रंजीत झा यांना किती दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि काय युक्ती झाली? पोलिसांनी 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली होती, पण जे आधीचं रिमांडचं कारण होतं तेच आज पण पोलिसांनी दिले, त्याच्यामुळे न्यायालयाने ती ग्रँट नाही केलं। आम्ही न्यायालयीन कोठडी मागितली होती, ती पोलिसांनी न्यायालयाने ग्रँट केलेली आहे। 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे दोघांना पण। न्यायालयीन कोठडी पोलिसांनी त्याचे जुने गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती, त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे असे काहीतरी थातूरमातूर कारणं दिलेत जे ह्या केसची काही ह्या केसच्या रिलेटेडच नाही आहेत। असे कारणं देऊन त्यांनी पीसी मागायचा प्रयत्न केला होता, पण न्यायालयाला त्यांनी आम्ही नजरेत आणून दिलं की त्या गुन्ह्याशी आणि ह्या गुन्ह्याशी काही संबंध नाही। त्या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास, ह्या गुन्ह्याचा वेगळा स्वतंत्र तपास आहे, त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यात 2 दिवस आधीच पीसी दिलेली आहे, त्याच्यामुळे परत पीसी द्यायची गरज नाही। ते न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला आणि न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला। न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आम्ही आरोपी क्रमांक 2 जो रणजित झा आहे त्याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे। आता त्याच्यावर लवकरात लवकर युक्तिवाद होईल, त्याचा जामीन अर्जावर योग्य तो निर्णय देण्यात येईल। गोकुल झा भावाला 14 पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मिळाली। सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिल्यांदा माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे, ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे, त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते, जी स्पेसिफिक काही कारणं, महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती, परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैध ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे।